मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की RT ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती कुठल्या पद्धतीने होणार आहे, काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत आणि नेमकी RT ॲडमिशनची जी 2025ची प्रक्रिया आहे ती कधी सुरू होणार आहे, त्याचे निकाल कधी जाहीर होणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते कुठले लागणार आहेत या विषयावर आपण आज सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे वैभव आणि स्वागत आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता की RT ॲडमिशन टू बी कम्प्लिटेड ऑन टाईम। आपण बघतोय की मागच्या 1-2 वर्षापासून RT ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती भरपूर डिले होत होती, मात्र यावेळेस तरीही ही प्रोसेस जी आहे ती वेळेवर कंप्लीट होईल अशा पद्धतीची उपाययोजना जी आहे ती शासनाने यावेळेस आखलेली आहे आणि त्यामुळे ॲडमिशन ऑन टाईम होईल अशी एक अपेक्षा आहे। आपण पुढे बघू शकता, पॅरेंट्स नीड नॉट वेट एनी लॉंगर ॲज द फर्स्ट स्टेज ऑफ द RT हॅज बीन RT admission process, namely the school registration process has been started from 18th of December। आपलं 18 डिसेंबरपासून जे आहे ते महाविद्यालयांनी त्यांच्या शाळांनी जे आहे ते आपलं ॲडमिशन जे प्रोसेस आहे, रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती सुरू केलेली आहे। अकॉर्डिंगली द स्टेट एज्युकेशन डिपार्टमेंट द स्कूल रजिस्ट्रेशन प्रोसेस विल टेक अबाउट 3 weeks आफ्टर विच द स्टुडंट्स रजिस्ट्रेशन कॅन स्टार्ट इन जानेवारी 2025। 18 डिसेंबरपासून जे आहे शाळांनी आपलं रजिस्ट्रेशन, आपली नोंदणी जी आहे ती पोर्टलवर करण्यास सुरुवात केलेली आहे। त्यासोबतच जानेवारीमध्ये जे आहे जानेवारी 25मध्ये जे पॅरेंट्स आहे त्यांना यामध्ये जे आहे ते ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस सुरू करणार आहे। देअर आफ्टर द ॲडमिशन लॉटरी इज लायकली टू अनाउन्स दिस इयर फॉर द फर्स्ट टाइम इट इज एक्सपेक्टेड दॅट द एंटायर ॲडमिशन प्रोसेस विल बी कम्प्लिटेड इन जून-जुलै। जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती जून-जुलैमध्ये कंप्लीट होईल अशा पद्धतीची आखणी जी आहे ती शासनाने केलेली आहे। त्यासोबतच मार्चमध्ये जे आहे ते लॉटरी जी आहे या सगळ्या संदर्भातली ती जाहीर होईल। म्हणजेच काय तर डिसेंबरमध्ये 18पासून जी स्कूल्स आहेत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे, त्यासोबतच मार्चमध्ये जे आहे मार्च 2025मध्ये लॉटरी जी आहे ती जाहीर होणार आहेत आणि जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये जे आहे ती कंप्लीट ॲडमिशन जी आहे RTची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होईल अशा पद्धतीचं शासनाचं यामध्ये म्हणणं आहे। शरद गोसावी जी की डायरेक्टर आहेत, डायरेक्टर ऑफ द प्रायमरी एज्युकेशन, त्यांनी या सगळ्या संदर्भात जी आहे ती माहिती दिलेली आहे। यासोबतच दरवेळेस आपण काय बघतो की बऱ्याचशा पॅरेंट्सच्या मनामध्ये काही डाऊट्स असतात की ॲडमिशनची प्रोसेस तर ठीक आहे, मात्र याला डॉक्युमेंट्स काय काय लागतील। तर सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे जे तुमचं चाइल्ड असेल त्याचं आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे। त्यासोबतच पॅरेंट्स आधार कार्ड, सोबतच तुमचं एखादं रेसिडेन्स, तुम्ही कुठे राहता त्याचं प्रूफ आणि इन्कम सर्टिफिकेट हे कोणाला लागणार आहेत। तर जर तुम्ही OBC असाल किंवा ओपन असाल तर अशा व्यक्तींना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। जर तुम्ही ST किंवा SC कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची यामध्ये गरज नाही। तर चाइल्ड आधार कार्ड किंवा त्याचं बर्थ सर्टिफिकेट, त्यासोबतच पॅरेंट्सचं आधार कार्ड, त्यासोबतच रेसिडेन्स प्रूफ, त्यासोबतच इन्कम प्रूफ फॉर OBC अँड ओपन कॅन्डिडेट्स आणि ST आणि SC जर कॅन्डिडेट असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट यामध्ये लागेल आणि इन्कम सर्टिफिकेट त्यांना लागणार नाही। त्यासोबतच बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्ही जे आहे ते प्रॉपर बीडचे आहेत पण आता आम्ही पुण्यामध्ये राहतो, तर मग आम्ही ॲडमिशन घेऊ शकतो का? तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता। यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट लागेल की ज्याच्यामधून तुम्ही तुमचं ॲड्रेस प्रूफ आता पुण्याचा आहे अशा पद्धतीने प्रूफ करू शकाल आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स तुमचे गावाकडचे असतील तरी चालेल। तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळालेली असेल। या सगळ्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा। RTमध्ये ॲडमिशन घेताना बऱ्याचशा अडचणी येत असतात, त्याचंसुद्धा आपण वेळोवेळी मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्याचं सोल्युशन काय असेल हे बघण्याचा नक्कीच प्रयत्न करूया। त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही सगळी माहिती पोहोचेल। धन्यवाद।